Hey guys, welcome back to new vlog. कसे आहात सगळे? Good morning, good afternoon, whatever you want to say it. But let's start today's vlog. आय होप मी क्लिअर दिसत असेल, कारण एक्सपेरिमेंट करतोय नवीन फोन बरोबर व्लॉगिंग करण्याचा. गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून असं का म्हणालो तर ते जाणून घ्या आधी. त्याच्या मागचं रिझन होतं की आज जो व्लॉग ह्याच्या आधीचा पार्ट तुम्ही बघितलात व्लॉगच्या सुरुवातीला, तो होता माझा मॉर्निंगचा सीन जो मी शूट केलेला. आणि ते कुठं गेलेलो तर आपले एका स्टुडंटचे पेरेंट्स होते, त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतलाय आणि ते प्रोजेक्ट कशा टाईपमध्ये करायचा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचे काही गाईडलाईन्स आणि थोडंसं चर्चा करण्यासाठी मला बोलवलेलं की ते सर सांगा, तुम्ही तुमचं गायडन्स असलेला आवडेल आम्हाला. दॅट वॉज ऑनर फॉर मी. सो थँक्यू सर फॉर कॉलिंग मी. आणि ते सगळं तिथलं होतं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा वेळ येईल. त्या प्रोजेक्टबद्दल त्यांची सगळी माहिती मी तुम्हाला नंतर अवश्य देईल. पण आत्ता तुमच्यासमोर व्लॉग स्टार्ट करणं गरजेचं होतं आणि टायमिंग आहे दुपारच्या 3 वाजलेलं आणि मी तुमच्याशी बोलतोय. आता 4 वाजता एक बॅच आहे, त्याच्यानंतर आय थिंक काय नसावं. आणि मी एक नवीन एक्सपेरिमेंट केलेलं आहे, ते मला सगळ्यांना दाखवायचं आहे. तर बघूयात काय होतंय, त्याची रिॲक्शन काय होते. मला आता ते डिस्क्लोज नाही करताना त्याचे ग्लिम्स दाखवायचा प्रयत्न करेल. इट्स रिलेटेड टू SRC कला मंदिर प्रोडक्शन हाऊस, समजून घ्यात. आणि त्याच्याच संदर्भात मला सरप्राईज द्यायचं आणि त्याच कामामध्ये माझा वेळ खूप गेलेला आणि त्याच्यामुळे मला व्लॉग सुरुवात करायला आत्ताही उशीर झालाय. सो विश मी बेस्ट. अँड जर ते सगळं ऑल सेट असेल, छान असेल, तर मी तुम्हाला निश्चितच लवकर त्याच्याबद्दल अपडेट देईल. चला आधी ते राहिलेलं काम करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. नमस्कार, कशा आहात सगळे? हा दुसरा दिवस आहे आणि मी तुमच्याशी बोलतोय. मला काल मला व्हिडिओ शूट करता नाही आला, कारण थोडंसं डोकंही जड झालं होतं. आणि मी जसं तुम्हाला सांगितलेलं की मी खूप सुंदर एक सरप्राईज किंवा एक काम करतोय आणि ते सुंदर काम म्हणतोय, तर ते झालं खूप सुंदर असं मला कमेंट आलेली आहे. तर ते काम काय होतं ते सांगतो. तुमचे लाडके पियुष सर, जे आजपर्यंत डान्स, ॲक्टिंग हे शिकवत होते, आता फिल्म डायरेक्टिंग पण करत होते, तर आता थोडंसं म्युझिक कंपोजिशनकडं चाललेले आहेत. आणि असं नाही आहे की मी खूप फापट पसारा करतो आहे, एक ना धडन भाराभर चिंध्या वगैरे, असलं काही नाही आहे. आई एम डूइंग दैट मच ओनली जितना मैं कैपेबल हूँ और जितना अच्छा रिज़ल्ट आ सकता है उसमें. और आजकल जो इम्पॉर्टंट बात सबको जाननी ज़रूरी है गाइज, तुम्ही स्किल जेवढं शक्य आहे तेवढं ॲक्वायर करून ठेवात, स्किल्ड अप व्हात, नवीन गोष्टींचं ज्ञान घ्यात. कारण जे काय काल मी प्रयत्न करत होतो, नाईस लाईन, प्रयत्न करायचा प्रयत्न, कारण तो प्रयत्नच होता एक वेगळ्या प्रकारचा. आज तुम्हाला मी ते सांगतो. AI सिस्टीम जे आत्ता सगळीकडं खूप वास्ट होत चाललेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे AI. तर त्याच्यापासून वाचणं तर शक्य नाही आहे, पण त्याचा प्रॉपर यूज करणं हे शक्य आहे. आणि भीती वाटती, हे माझं व्हिडिओ नोट करून ठेवा तुम्ही कुठंतरी. खरंच त्या गोष्टीची कधी भीती वाटती की जर AIने आपल्यासारखा विचार करायचा थोडा जरी विचार केला तर आपलं पूर्ण अस्तित्व धोक्यात येणार आहे. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. पण आत्ताच्या ह्या स्थितीमध्ये AI सारखं अतिशय वरदान मोठं काहीच नाही आहे देवाकडून आपल्याला मिळालेलं असं समजूयात. शेवट AI कुठल्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कुठल्या तरी
माणसानीच बनवलेला आहे, म्हणजे आपली बुद्धी कितपत चांगलं काम करू शकते हे समजून घेणं गरजेचं आहे एक मनुष्य म्हणून, आणि ते तुम्ही काम तेवढ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. जसं एका माणसानीच बनवलं आणि आज मला भीती वाटते एक मनुष्य म्हणून की ते आपल्याला आपलं अस्तित्व संपवण्याच्या मार्गानेही काम करू शकतं आहे, आणि हे त्रिकाल सत्य आहे. कलियुग वगैरे हे जे काही गोष्टी आहेत त्या अशाच टाईपमध्ये येऊ शकणार आहेत. तर माझी सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे, जर एक माणूस आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवू शकतो तर एक माणूस ते बंदही करायची ताकद ठेवू शकतो. त्याच्यावर जास्ती अवलंबून होऊ नकात, पण आत्ताच्या ह्या स्थितीमध्ये देवाने दिलेलं वरदानापेक्षा कमी नाही असं मी म्हणेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण त्याच्या जोडीने त्याचा जर प्रॉपर यूज केला तर तुम्ही विचारही करू शकत नाही की तुमच्या लाईफमधले किती कामं सिंपल होऊ शकतात. मी माझ्याच वरून एक उदाहरण देतो. मी गेले 1 वर्ष मला काहीही माहीत नव्हतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जेव्हा ChatGPT येऊनही 2 वर्ष झालेली होती किंवा 1-1.5 वर्ष तर आरामात झालेलं होतं, आणि आय वॉज लाईक काय आहे ते मला नाही यूज करायचं. बट जेव्हा मी माझ्या इन्स्टिट्यूटचं सॉफ्टवेअरचं काम करत होतो तेव्हा त्या सरांकडनं मी त्याचा छोटासा यूज प्रॉपर बघितला त्यांचा, आणि त्याच्यानंतर मी त्याचा अभ्यास चालू केला. आज ऑलमोस्ट मला 1 वर्ष होईल की ज्याच्यात मी बऱ्यापैकी काम करतो आहे. त्याचे वेगवेगळे कोर्सेस पण केलेत मी, आणि पेड आहेत सगळे कोर्सेस केलेले. इवन मी सॉफ्टवेअर कुठले परचेस करायचे आहेत, काय करायचे हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. काही सॉफ्टवेअर्स पण मी परचेस केलेले आहेत, आणि आत्ताच्या स्थितीला माझं 90% काम डान्स सोडून सगळं काम माझं त्या सॉफ्टवेअर्स थ्रू होतात. आणि त्याच्यातच मला काल अजून एक सॉफ्टवेअरबद्दलचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं संधी मिळालेली आहे, आणि त्याच्यातच मी कंपोजिशन शिकलो, म्युझिक कंपोजिशन, आणि त्याच्यावर मी आता काम करणार आहे. आणि त्याच्यावरच मी एक गाणं तयार केलं, आणि ते गाणं मी ह्याच्यानंतर तुम्हाला छोटासा पीस ऐकवेल आणि सांगात मला कसं वाटतंय ते. मी पूर्ण गाणं त्याचं व्हिडिओग्राफी तयार केल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्या चॅनल्सवर बघायला मिळेल. बट हां, खरं आहे की एक जर सिस्टीम माझ्या मते बेसिक जे काय माझ्या लेवलचे न्यूकमर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप काम मोठं करतं आहे. कारण आज इंडस्ट्रीमध्ये असल्या सगळ्या गोष्टींसाठी खूप पैसा लागतो, आणि खूप कमी पैशांमध्ये जर हे तुमचं सॉफ्टवेअर काम करत असेल तर दिस इज वॉट यू हॅव टू थिंक. मी जे स्टार्टिंगला बोललो वॉर्निंग ते ह्याच्यासाठी होतं, आणि त्याच कामानिमित्ताने मला काल व्लॉग एंड करता आला नाही. ते दिवसभर त्या कामामुळं माझं हेडेक चालू झालं, जड झालं होतं डोकं, आणि आज मी त्याच्या पुढं कंटिन्यू करतो आहे. तर आय होप की तुम्हाला ते गाणं आवडेल. हे व्लॉग संपल्यानंतर बघा, मी छोटासा पीस देईल कारण मला ते आधी पूर्ण कंप्लीट करायचं आहे, आणि जर नाही आला तर समजून घ्या की मी अजून ते काम कंप्लीट केलेलं नाही म्हणून ह्याच्यानंतर ते पीस तुम्हाला ऐकायला नाही मिळालेलं. सो दोन्ही पद्धतीने मी ह्याच्यात सांगतो, आणि जरी एक ट्यून मिळाली तरी समजून घ्या की मी काम करतो आहे त्याच्यावर. आणि अजून एक दुसरी गोष्ट की आपल्या ह्या व्लॉगिंग चॅनलवर हा माझा लास्ट व्हिडिओ आहे, आणि आजपर्यंत मी खूप स्वल्पविराम घेतले. खूप वेळा मी प्रयत्न केला की कंटिन्युटी देऊन परत एकदा ब्रेक घेऊन कंटिन्युटी द्यायची, बट नाही. आज हा 76 नंबरचा व्लॉग तुमच्यापर्यंत येतो. ह्याच्या आधी माझ्या मते 1000-1500 व्हिडिओज असतील. आय डोंट नो, 1000 एक धरूनच चालत असणारच आहेत, पण त्याच्यात हा व्हिडिओ ॲड करून मी हा व्हिडिओ इथं फुल स्टॉप पूर्ण विराम देतो आहे आपल्या व्लॉगिंगला. इथून पुढं मी व्लॉगिंग तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत मला माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझी ओळख त्या लेवलची होत नाही, की जोपर्यंत मला एक ब्रँड नाही होत आहेत तोपर्यंत तरी मी ह्या व्लॉगिंग चॅनलवर परत नाही येणार. सो दिस इज माय लास्ट फुल स्टॉप ऑन दिस व्लॉगिंग चॅनल. इथून पुढं मी व्लॉग्स नाही करणार, बट तुमच्यासाठी मी येतो आहे इंस्टाग्रामवर. त्याच्यावर मी थोडे बहुत व्हिडिओज आणायचा प्रयत्न करेल. जर 1 महिन्यात त्या चॅनलवर म्हणजे पियुष चंकेश्वरा ह्या पेजवर जर माझं काही अपडेट नाही दिसलं तर गाईज समजून घ्यात की मी त्याच्यावरही फुल स्टॉप नाही, तर तिथं ॲटलिस्ट स्वल्पविराम तरी घेतला आहे, किंवा मी सगळ्या ह्याच्यावरच फुल स्टॉप लावलेला आहे. मी काहीतरी एक मोठं काम चालू करतो आहे, आणि ते येणाऱ्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला बघायला मिळेल. सो 2 वर्षासाठी फुल स्टॉप आहे असं धरून चालात. 2027मध्ये खूप मोठ्या पद्धतीने मी कमबॅक करील. ह्या प्रॉमिसवर मी ह्या व्हिडिओजला फुल स्टॉप देतो आहे. तर बाकी काहीच काम नाही आहे, म्हणजे असं मनात आणू नका की पियुष चंकेश्वरा कुठं गायब होतं वगैरे. काय काम चाललेलं आहे, आणि त्या कामानिमित्ताने मला गायब व्हावं लागतं आहे, आणि मी हार नाही आहे मानत. शेर हो गाईज, झुकेगा नहीं साला.
आणि इस बार तो हरगिज नहीं झुकेगा, वो वाला फंडा है. लेकिन 2025, 2026 आणि 2027पर्यंत वाट बघा. 2027ला निश्चितच तुम्हाला काहीतरी गुड न्यूज मिळेल. त्याच्या आधी आली तर देवाचा आशीर्वाद, तोपर्यंत तुम्हाला मी काहीतरी अपडेट देत राहील. पण कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट चॅनल आणि SRC प्रोडक्शन चॅनल यूट्यूबला प्लीज सर्च करून ठेवा, सबस्क्राईब करा. जर नसेल केलं तर त्याच्यावर मात्र कंटिन्युअस व्हिडिओज येण्याचं शक्यता आहे. आणि कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट चॅनल तर 100% चालू राहणार आहे. त्याला काही झालं तरी मी फुल स्टॉप नाही देणार. ते माझं प्राण आहे, ते माझं मीच आहे तो, असं समजून घ्या. हे व्लॉगिंग वगैरे अपना नाही आहे, वो छोड दो ये सब. दुसरी गोष्ट की चूक भूल असेल काही झाली तर माझ्याकडनं माफ करा. पण एक गोष्ट आहे की मी हार मानून रिटर्न नाही आहे जात. एक विचार करून प्रॉपर एक मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की मी हे व्लॉगिंग बंद करतो आहे आपल्या ह्या चॅनलवर. हे व्लॉग्स तर राहतील, चॅनल पण राहील, पण त्याच्यावर माझे व्हिडिओज नाही देणार उद्यापासून. सो सॉरी फॉर दॅट. आणि भेटूयात 2027, बघूयात तेव्हा काय होतं आहे ते. त्याच्यासाठीच काम खूप काही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला हे बंद करणं गरजेचं आहे. आणि SRC प्रोडक्शन्सवर तुम्हाला बघायला काही ना काहीतरी बघायला मिळेल 100%. आय प्रॉमिस. कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट त्याच्यावर पण तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील, हेही प्रॉमिस करतो. आणि मी जसं म्हणालो की AI सिस्टीमनी एक कंपोजिशनचं काम घेतलेलं आहे ताब्यात आणि एक कंपोजरला निश्चितच घरी बसवण्याची ताकद ठेवतो आहे. टचवूड की आजपर्यंत मी हे नाही बघितलं की एक कोरिओग्राफरचं काम थांबतं आहे. आणि आय होप की ते थांबू नये, कारण तेच माझं जीव आहे, तेच माझं प्राण आहे. आणि त्याच्यासाठीच मी म्हणालो की माझं काम कोरिओग्राफीचं आजपर्यंत तरी मी अजून ChatGPT किंवा कुठल्याही AI सिस्टीमवर नाही केलेलं बघितलं कुणाला, किंवा मी पण नाही आहे करत अजून. होपफुली हे ते असंच राहावं कमीत कमी अजून 15-20 वर्ष तरी, पण ही गॅरंटी नाही आहे. आय ट्रस्ट इंटेलिजन्स की हे लवकरच येणाऱ्या काही वर्षांमध्ये, 1-2 वर्षसुद्धा खूप बोलतो आहे मी, कदाचित ह्या इयर एंडिंग किंवा नेक्स्ट 6 महिन्यात किंवा 2 वर्षांमध्ये तुम्हाला कोरिओग्राफरचाही जॉब गेलेला दिसेल कदाचित AI सिस्टीमनी. बट जर मी तर प्रयत्न करेल की ते होऊ नये, कारण ते शारीरिक कष्ट आहे, ते आपले इंटेलिजन्स आहे. पण जर एक डिझायनरचा जॉब जातो आहे, एक सिंगरचा जॉब जातो आहे, एक कंपोजरचा जॉब जातो आहे, म्युझिक अरेंजरचा जॉब जाऊ शकतो आहे, तर कोरियोग्राफर क्या ही चीज़ है. बट होपफुली अभी तक वो मुझे नहीं मिला. प्रयत्न केलेले मी की त्याच्या रिलेटेड काय करता येतं काय AI सिस्टीमनी, आणि ज्या पद्धतीत केलेलं आहे ते त्या हिशोबाने मी सांगतो की 2-1 वर्ष तरी अजूनपर्यंत ते तिथं पोचणार नाही आहे की आज लगेचच घरी बसावं लागेल एक कोरिओग्राफरला. कारण मी जे अभ्यास केलेला आहे मी त्याच्याबद्दल मी निश्चितच तुम्हाला नंतर सांगतो, पण हा मी काम केलेलं आहे. बट आत्ता सध्या तरी आपण थांबूयात इथं. आणि मी तुम्हाला शेवटची एक सल्ला देऊन चाललो आहे की कुठलीही गोष्ट कलेच्या बाबतीत हलगर्जीपणात घेऊ नका. नवीन शिकत राहात, कुठल्याही फील्डमध्ये म्हणात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे घुसत चालले आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला ते वापरता येण्यासाठी तुमची गरज असणार आहे. प्रत्येक कंपन्यांना, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्सला मग ते कॅपेबल बनात. जॉब करायचा असेल आणि जर बिझनेस करायचा असेल तर एकच गोष्ट सांगेल की थिंक आउट ऑफ द बॉक्स आणि कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रॉब्लेम सॉल्विंग काहीतरी बिझनेस करा, तरच तुमचा बिझनेस ग्रिप घेईल. सो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल हियर. अभी नहीं मिलने वाले अगले वीडियो में, तो तुमचा आशीर्वाद आणि गुड विशेष घेऊन हा व्लॉगला पूर्णविराम देतो. व्लॉगिंगवर आत्तापर्यंत तुम्ही मला झेललात ती थँक्यू सो मच. आणि इंस्टाग्रामवर जर नाही आलो मी एका महिन्यात तर कुठंच मी नाही दिसणार ह्याचीही खात्री देतो तुम्हाला ॲज अ पर्सनल पियुष चंकेश्वरा. पण तुम्हाला एक गोष्ट निश्चित कन्फर्म सांगतो, मला जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट चॅनलला यूट्यूबला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. ते चॅनलवर अपडेट मिळत राहतील. आणि दुसरी गोष्ट SRC प्रोडक्शन्सला म्हणजे SRC कला मंदिर प्रोडक्शन्स ह्या चॅनलवर तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी बघायला मिळेल. सो थँक्यू सो मच. बाय. कौन रुकेगा तुझे, कौन हराएगा सपने तेरे.
क्यों घबराएगा तेरे बिन अधूरा सा हूँ जैसे चंद बिना